श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. शेवटची मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी आहे. या संकष्ट चतुर्थीला संकटमुक्त होण्यासाठी गणपतीचे एक अतिशय प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणा. रविवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे ही सेवा सहज घडू शकते. गणेशाचे प्रभावी स्तोत्र 11 वेळा म्हणा आणि अद्भुत अनुभव घ्या. मित्रांनो, आताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी, समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. आपल्या समस्या, अडचणी संपतच नाही असेच अनेकदा आपल्याला वाटत राहते. अनेक गोष्टीमुळे कायम पैशाची चणचण भासत राहते. अनेकदा कर्जाचे ओझे वाढत जाते. बाकी कसलीही सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अशा वेळी अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा यासाठी एक स्तोत्र अतिशय प्रभावी ठरते असे सांगितले जाते. आणि हे प्रभावी स्तोत्र म्हणजे ऋणमुक्ती स्तोत्र. हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही, तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता 11 वेळा हे स्तोत्र म्हणावे. अनन्य भावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करावी. गणपती ऋणमुक्ती स्तोत्र. अस्य श्री ऋण विमोचन महागणपती स्तोत्र मंत्रस्य शुक्राचार्य ऋषी ऋण विमोचन महागणपतिर्देवता अनुष्टोपचंद ऋण विमोचन महागणपती प्रीत्यर्थ जपे विनियोगा. ओम स्मरामि देवदेवंशं वक्रतुंडं महाबलं षडक्षरकृपासिन्धुं नमामि ऋणमुक्ते. महागणपती वंदे महासेतुं महाबलम् एकमेवाद्वितीयं तं नमामि ऋणमुक्ते. एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्मसनातनं महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्ते. शुक्लांबरं शुक्लवर्णं शुक्लगन्धानुलेपनं सर्वशुक्लं देवं नमामि ऋणमुक्ते. रक्तांबरं रक्तवर्णं रक्तगन्धानुलेपनं रक्तपुष्पे पुञ्जमानं नमामि ऋणमुक्ते. कृष्णांबरं कृष्णवर्णं कृष्णगन्धानुलेपनं कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्ते. पीतांबरं पीतवर्णं पीतगन्धानुलेपनं पीतपुष्पैः पूज्यमानं नमामि ऋणमुक्ते. सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनं सर्वपुष्पे पूज्यमानं नमामि ऋणमुक्ते. एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशयः. सहस्रदशकं कृत्वान् ऋणमुक्तो धनी भवेत्. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.